उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपुर येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे। 7 दिवसांपूर्वी येथील एका तरुणाचा विवाह झाला होता। लग्नाच्या पहिल्या रात्रीच तरुणाने सेक्सवर्धक गोळ्या खाल्ल्या। सेक्सवर्धक गोळ्या खाऊन पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध केले आणि आपल्या वासनेपायी नववधूला गंभीररित्या जखमी केले। दुसऱ्याच दिवशी नववधूची प्रकृती बिघडली व तिला उलट्या होऊ लागल्या। तरुणीने आपली तब्येत बिघडल्याची माहिती माहेरच्या लोकांना दिली। 7 फेब्रुवारी रोजी पीडितेला उपचारासाठी कानपूरमधील रुग्णालयात दाखल केले गेले। तिथे उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम नंतर सोमवारी मृतदेह घरी आणल्यानंतर खळबळ माजली। पीडितेच्या भावाने सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला। पीडितेला आई वडील नव्हते, भाऊ सरकारी नोकरीला आहे, त्यानेच बहिणीचे लग्न लावून दिले होते। 4 फेब्रुवारी रोजी तरुणीचा विवाह झाला होता। तरुणीच्या बहिणीने सांगितले की 7 फेब्रुवारी रोजी ती आपल्या पतीसोबत विवाहाच्या विधीमध्ये भाग घेण्यासाठी कानपूरला गेली। त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांचा फोन आला की त्यांनी तरुणीचा आजार लपवून तिचे लग्न लावून दिले आहे। तिला उलट्या होत आहे व तिची प्रकृती खूप खालावली आहे। त्यानंतर तरुणीचा भाऊ व वहिनी तिच्या सासरी गेले व तिला कानपूरमधील एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये दाखल केले। तिथे तिच्यावर उपचार केले, मात्र 2 दिवसांनी तिचा मृत्यू झाला। नववधूच्या बहिणीने सांगितले की तब्येत बिघडल्याची माहिती तिने फोनवर तिला दिली होती। त्याचबरोबर सांगितले होते की तब्येत का बिघडली आहे। नववधूच्या बहिणीने सांगितले की तिच्या पतीने सेक्सवर्धक गोळ्या खाऊन संबंध केले, त्यामुळे तिची तब्येत बिघडली। त्यानंतर तरुणीला डॉक्टरांना दाखवले। चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तरुणीसोबत असे शारीरिक संबंध ठेवले आहेत जसे सामूहिक बलात्कार करावा। तरुणाच्या गुप्तांगात अनेक जखमा झाल्या आहेत। त्याचे इन्फेक्शन झाल्याने तिचा मृत्यू झाला। नववधूच्या भावाने सांगितले की बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी बहिणीच्या सासरच्या मंडळीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।